बातमी आता कडूंची आहे। सरकारसोबत भांडणारे कडू आता शिवसेनेसोबत गोड झाले। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंनी हाती धनुष्यबाण घेतलं। फक्त आमदारकीसाठी नाही तर विकासासाठी शिवसेनेसोबत आलोय असं कडू यांनी यावेळी म्हटलं। पक्षप्रवेशानंतर बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं। बच्चू कडूंसोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना मजबूत करणार। बच्चू कडूंच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली। वरून आता आमचे सगळे काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आहेत। इथे सुप्रियाताई पण येतात 2 मिनिटात, सगळे मिळून निर्णय जाहीर करते। तर थोड्या वेळातच आमचे वरिष्ठ निर्णय जाहीर करतील असं यावेळी अंबादास दानवे यांनी म्हटलंय। त्यामुळे चर्चेमध्ये नेमकं काय झालं आणि वरिष्ठ नेते नेमकी काय भूमिका जाहीर करणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। तर पाहूयात पुढची बातमी बच्चू कडूंची आहे। बच्चू कडू यांनी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महाविकास आघाडीमध्ये दानवेंच्या उमेदवारीवरून सध्या विसंवाद पाहायला मिळतोय। आता पाहूयात बच्चू कडूंची कारकीर्द ग्राफिक्सच्या माध्यमातून। आक्रमक आणि काम करून देणारा नेता अशी बच्चू कडू यांची ओळख आहे। दिव्यांग शेतकरी कामगार वर्गासाठी त्यांनी अनेक यशस्वी आंदोलनं केली। 1990च्या दशकामध्ये शिवसेनेपासून कडूंनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली। 1997 मध्ये चांदूर बाजार समितीचे ते सभापती झाले। सभापती असताना शौचालय घोटाळ्याची त्यांनी पोलखोल केली होती। अपंगांना सायकल वाटपासाठी निधी न दिल्यानं शिवसेना नेत्यांशी वाद झाला आणि त्यांनी पक्षाला रामराम ठोकला। 1999 मध्ये अचलपूरमधून विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली, मात्र थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला। एप्रिल 2004 मध्ये लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली, त्यावेळी सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला। ऑक्टोबर 2004 मध्ये पुन्हा विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यामध्ये ते विजयी झाले। विजयानंतर काही महिन्यामध्ये त्यांनी प्रहार जनशक्ती पार्टीची स्थापना केली। 2009, 2014 आणि 2019 मध्ये ते अचलपूरमधून विजयी झाले। 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये ते दिव्यांग मंत्री होते। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर कडू शिंदेंसोबत गेले, मात्र 2024 मध्ये महायुतीत प्रवेश केला नाही आणि निवडणुकीत त्यांचा त्यानंतर पराभव झाला आणि आता कडूंनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला।